ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर चक्क मंदिरच जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे। अहमदनगरमधील नवनागपूर येथील छत्रपती नगर परिसरात काही महिन्यांपूर्वी बांधलेले हनुमान आणि शनी मंदिर गावचे सरपंच बबन डोंगरे यांनी अचानक आज जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले। ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर हनुमान मंदिर पडल्याने गावकऱ्यांनी सरपंच बबन डोंगरे यांना विचारणा केली, तर उलट बबन डोंगरे यांनी गावकऱ्यांना शिवीगाळ केली। इतकेच नाही तर गावातील पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी देखील दिली। अशा प्रकारे मंदिर पडणाऱ्या बबन डोंगरे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू संघटनांनी केली आहे। जर 2 दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सकल हिंदू संघटनांनी दिलाय। गेल्या 8 महिन्यापासून तिथे शनी मारुतीचं मंदिर छत्रपती नगरमध्ये गेल्या 8 महिन्यापूर्वी काम चालू केलं आणि आपले रामलल्ला ज्यावेळेस स्थापित झाले 22 तारखेला त्यावेळेस तिथं शनी देवाची आणि मारुतीरायाची मूर्ती स्थापन करून तिथल्या स्थानिक नागरिकांनी तिथं मंदिर बांधलं होतं। तर आज असं दुर्दैव झालंय, नवनागपूरचा डॉक्टर डोंगरे ह्या नावाच्या व्यक्तीने, हा सरपंच आहे, नवनिर्वाचित आता सरपंच आहे, ह्या सरपंचांनी अत्यंत नास्तिकपणाचं कृत्य आज केलेलं आहे। आज ते मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून ओपन पेस मधलं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। तिथल्या स्थानिक नागरिकांची आज तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या संख्येने आज पोलीस स्टेशनला हजर राहून त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय। पण जर पोलिसांनी त्याच्यावरती जर पुढे चालून चांगल्या पद्धतीने कारवाई केली नाही, कडक कारवाई केली नाही, तर आम्ही येत्या काळात रास्ता रोको करू आणि इथून पुढे देवी देवतांचा असं विटंबन कोणी असो, तो कोणत्याही जाती धर्मातला असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, जैन पार्श काय असतील, कोणीही जर हिंदू देवी देवतांची विटंबना केली तर ती ह्या पुढच्या काळात सहन केली जाणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या नवनागपूर भागातील सरपंच नराधम बबन डोंगरे यांनी यापूर्वी सुद्धा या भागातील एका दत्त मंदिराच्या जवळ असलेलं एक औदुंबराचं झाड दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला तोडलं। आज उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि आज त्या नराधमानं उभं राहून सकाळच्या 9 वाजताच्या वेळेला त्या ठिकाणी महिला त्याला मज्जाव करत असताना सुद्धा महिलांना त्यांनी धमक्या दिल्या, तुमच्या घरातलं पाणी बंद करील, त्याच्याकडे कुठली तरी पाणी योजनेचं त्याच्याकडे काम आहे आणि तेथील ते गोरगरीब नागरिक आपल्या पाण्याची हाल नको व्हायला म्हणून शांततेने त्या ठिकाणी उभे राहिले। त्यांनी पोलिसांना व हिंदुत्ववादी संघटनेला संपर्क केला। या बबन डोंगरेची मानसिकता ही एकदम अशी विकृत आहे आणि त्याच्या मानसिकतेचा या ठिकाणी निषेध करतो। त्याचा जर या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की त्याचं तात्काळ सरपंच पद रद्द करावा आणि त्याच्यावरती कारवाई करावी। त्याला जर तात्काळ अटक झाली नाही तर या ठिकाणी समस्त हिंदू समाज हा या ठिकाणी येत्या 2 दिवसात जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर मोठ्या स्वरूपामध्ये निदर्शन करणार आहे। नवनागपूर हद्दीमध्ये आज एक निंदनीय प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी जो जिहादी प्रवृत्तीचा आणि विकृत मानसिकता असलेला सरपंच बबन डोंगरे यांनी शनी मंदिर व मारुतीरायाचं मंदिर पाडलेलं आहे। त्या ठिकाणी स्थानिक महिलांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली व त्या ठिकाणी देवाची विटंबना करून अखंड हिंदू समाजाचं त्यांनी एकच प्रकारे म्हणजे शिव्या देण्याचा प्रकार केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी। आणि त्याची स्वतःच नवनागपूर गावामध्ये खूप ठिकाणी अतिक्रमण आहे, स्वतःच अतिक्रमण असताना त्यांनी त्या ठिकाणी सरकारी जागे ते मंदिर बांधलेलं होतं। लोकवर्गणीतून लोकांनी 10-10 रुपये 5-5 रुपये गोळा करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसताना तिथल्या महिलांनी डोक्यावर हंडाने पाणी वाहून ते मंदिर उभं केलेलं आहे। आणि उद्या हनुमान जन्मोत्सव असताना त्यांनी मुद्दाम या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांनी ते मंदिर पाडण्याचा प्रकार केलेला आहे। तर आमची एवढीच मागणी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जर त्याच्यावर कारवाई झालेली नाही तर येत्या 2 दिवसात समस्त हिंदू समाज मोठ्या प्रमाणे आंदोलन उभं करणार आहे आणि त्याला या ठिकाणी नवनागपूर गावात कुठेही पाय ठेवू देणार नाही। जर त्याचं काही बरं वाईट झालं तर या ठिकाणी हिंदू समाज त्या ठिकाणी त्याचा जबाबदार राहणार नाहीये, त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची जबाबदारी घ्यायची। आम्ही छत्रपती नगर येथील रहिवासी आहोत। आमच्या कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहे, तर त्या ठिकाणी आम्ही एक शनी आणि मारुतीचं मंदिर असं उभारलं होतं। तर त्या मंदिराची म्हणजे कुणाला अडचण नव्हती, एक साईडला होतं, ओपन स्पेस मध्ये होतं।
तर म्हणजे आम्हाला कुणी वर्गणी नाही दिली. आम्ही 50 रुपये 10 रुपये असे करून खूप कष्ट घेतले त्यासाठी. पाणी नव्हतं तर आम्ही डोक्यावर हांडे वगैरे पाणी वाहून आम्ही ते मंदिराचं काम पूर्ण केलं. पण डोंगरे डॉक्टर आपले नवनागपूर ग्रामपंचायतचे सरपंच डोंगरे डॉक्टर यांनी एक 7-8 दिवसापूर्वी पण आले होते. आम्हाला मंदिर पाडणारे आम्ही त्यांच्या पाया पडलो. छोटे छोटे मुलं होते आम्ही खूप म्हणजे त्यांना विनंत्या केल्या, पाया पडलो सगळेजण. तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली त्यावेळेस सुद्धा. आणि आज डायरेक्ट आम्हाला म्हणजे अचानक त्यांनी JCB सुद्धा आमच्या गल्लीतून नाही आणला, बाहेरून आणला कुठून तरी, आणि अचानक ते मंदिर पाडायला सुरू केलं. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना थांबवायला गेलो तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि धमकी पण दिली का तुमचं पाणी पण बंद तुमचं करू पाणी आणि, वगैरे बंद ही होईल. बातमी कुठं लीक नाही झाली ही पाहिजे. बातमी कुणाला सांगू नका. आणि त्याच परत आमची अशी इच्छा आहे का आता त्यांना ना अटक करावी आणि आमचं जे मंदिर होतं ना ते परत जसं होतं तसं करून द्यावं. सगळ्यांना दम देऊन ठेवलं त्यांनी. ज्या ठिकाणी होतं ना मंदिर त्याच ठिकाणी आमचं मंदिर आम्हाला परत पाहिजे. परत बांधलं पाहिजे. आणि कॉलनीतल्या सगळ्यांना त्यांनी दम दिलेला आहे. कारण जर का तुम्ही हे कुणाला सांगितलं तर तुमच्यावर काहीतरी असं हे करून कारवाई केली जाईल म्हणून. आम्हाला पण काही झालं नाही पाहिजे याच्यापासून. आमचं म्हणजे जसं आहे तसंच आम्हाला त्याच जागेवर झालं पाहिजे. आणि ती काही कोणाची जागा नाही. आम्हाला कोणाकडून वर्गणी पण त्यांच्याकडून तर वर्गणी आलीच नाही. आम्ही 50-50 रुपये गोळा केले आणि तिथं बांधकाम केलं. त्यांनी सगळं पाडलं. तुम्ही सगळं ते आमच्याकडे सगळे व्हिडिओ ते सगळं आहे. आज आमच्या नवनागापूर या ठिकाणी छत्रपती नगर या भागामध्ये छत्रपती नगर मधील त्या नागरिकांच्या असलेल्या मोकळ्या जागेत ओपन पेसमध्ये लोकवर्गणीतून श्री शनेश्वर आणि श्री हनुमानजीचं मंदिर या ठिकाणी गेल्या 8 महिन्यापासून त्या ठिकाणी काम सुरू होतं. आणि 22 तारखेला श्रीरामांचं अयोध्याला ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी या मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं होतं. हे मंदिराचं काम पूर्ण झालं होतं. हे ओपन पेसमध्ये असलेलं मंदिर होतं. परंतु आज आमच्या गावचे सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय बबनराव डोंगरे यांनी हे मंदिर आज त्या मंदिराचा चौथारा पूर्णपणे सकाळी 9 वाजता उद्ध्वस्त केलेला आहे. तसा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये स्वतः सरपंच JCBला आदेश देऊन JCBवाल्याला आदेश देऊन ते मंदिर पाडताना सुद्धा तो सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहे. अतिशय निंदनीय आणि हिंदू धर्माला काळीमा फासणारे ती व्यक्तिमत्व आहे. आणि अशा व्यक्तीचा मी या ठिकाणी तीव्र असा निषेध करतो. आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे की या आरोपीला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याच्यावर जे कलम जे आपण लावणार आहात गंभीर मधल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे कलम आपण त्याच्यावर लावावेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि या गोष्टीचा निषेध म्हणून उद्या आम्ही नवनागपूर गाव पूर्णपणे या ठिकाणी बंद पाळणार आहे. धन्यवाद. जय श्रीराम.